नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी सिद्धंकिनी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे SK व्लॉग्स. तर मी चाललोय गोव्याला. बऱ्याच वर्षातनं चाललोय. मागच्या टायमाला 2019ला गेलतो आणि आता 2024 म्हणजे 5 वर्षातनं चाललोय गोव्याला. गोव्याची सिरीज असणार आहे, 5 ते 6 दिवसाची असणार आहे आणि त्या सिरीजचा आजचा पहिला दिवस. तर पहिल्या दिवशी आपण काय काय करणार आहोत ते तुम्हाला सांगतोय मी. पहिले आपण जाऊ जय गणेश मंदिरला दर्शन करू, त्यानंतर गणपतीपुळेला दर्शन करू आणि थिबा पॅलेस म्हणून एक पॅलेस आहे तो बघू आणि रात्री जाऊ मालवणला वस्तीला. गोव्याला जायला एकूण 2 मार्ग आहेत, एक पुणे सातारा कराड कोल्हापूर मार्गे आंबोली घाट मार्गे आणि दुसरा आहे मुंबई गोवा मार्गे. तर आम्ही जाणार आहोत मुंबई गोवा मार्गे. तर चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया. माझ्यासोबत आहे प्रियेश, तो चालवतोय गाडी. बाला स्वप्नेल. चला लेट्स गो गोवा. आता प्रियेश सध्या गाडी चालवते, एक दीड तास तो चालवल, नंतर मी घेईन चालवायला. आम्ही CNG गाडी घेऊन चाललो. तर मुंबई गोवा हायवेला कुठं कुठे CNG भेटते ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. तर ब्लॉग बघत राहा. चला. पहिला स्टॉप घेतला मी CNG टाकायला. पेनला CNG पंप आहे, हा बघा कुठला आहे, HP. आमच्या गाडीत CNG ऑलरेडी होती म्हणून आम्ही डायरेक्ट पेनला आलो. आता इथं आम्ही गाडी फुल करत आहोत. पुढे जाऊन इंदापूर म्हणून एक जागा आहे, तिथं आपल्याला CNG पंप भेटेल. CNGचा रेट बघा किती चालू आहे, 73.50 पेनला. पनवेलला किती आहे ते माहीत नाही, इथं 73.50 आहे. CNG टाकून मी डायरेक्ट झोपलो रस्त्यात. पिशा गाडी चालवते अजून. गाडीत सॉरी गाडीत रे. तर रस्त्यात पण आहे ना, पण रस्त्यानंच गाडी आहे ना आपली. तर गाडीत झोपलो मी, मस्त पिशा चालवतोय. पहिली ट्रिप असेल त्याच्या मी साईडला बसलोय ना, मस्त झोप काढतोय. जाम मजा येते मला. नाही तर प्रत्येक ट्रिपला मी गाडी चालवत असते. रोडवर किती भारी आहे. आता आपण आहेत माणगावच्या पुढे आलो. इथून मला वाटतं कुठं CNG आहे रे आता, खेडला CNG पंप भेटेल आपल्याला. माणगावपासून काहीतरी 60 किलोमीटर आहे खेड. तर 60 किलोमीटर आपल्याला आता 3 कांडा आहेत अजून, पोचल गाडी आपली. तर तिथं जाऊन CNG भरू आपण. कंटेनर वा काय लिहिलंय मागं, हसमत पगली प्यार हो जाएगा. असा कॉन्फिडन्स पाहिजे लाईफमध्ये. याला बोलतात कंटेनरवाला. याची इथे काय लिहिलं आहे, ह्यो साधा दिसतोय. याला असणारी भेटली, याला भेटली वाटतं. तुझी गाडी लिहू काहीतरी, काहीतरी लिहू. लव इज इझी, किंग इज बिझी. बोल. खेडला पोचलो. CNG पंप CNG आहे इथं. 82 रुपये आहे. आपल्या इथं पेनला 73 होते, इथं 82 आहे. पेनपासून खेडपर्यंत रोड आहे ना भारी आहे. फक्त कशेडी घाट लागतो ना मध्ये, तिथं थोडा रोड खराब आहे ना. मध्ये 500 मीटरचा रोड पण थोडा खराब आहे, पण रोड ओके आहे. खेडपर्यंत मस्त रोड होता. तुम्ही येऊ शकता मुंबई गोवा हायवेने गोव्याला. इथं खेडपर्यंत. पुढचा मी पुढे गेलो सांगेन. गणपतीपुळेला पोचल्यावर बघू रोड कसा आहे इथून खेडपासून. चला बघूया. खेडमध्ये CNG भरून झाले आपले. म्हणजे खेडमध्ये नाही ती CNG, खेडचे पुढं 10 किलोमीटर अशोका म्हणून CNG पंप आहे, तिथे CNG भेटते. प्रेशर पण चांगला आहे, फुल झाले CNG मस्त. आता आम्ही चालून जयविनायक टेम्पल बघायला. पिशानी खेडपर्यंत गाडी चालवली 160 किलोमीटर चालवली. आता मी बसलो गाडी चालवायला. रोड बघा किती भारी आहे, मस्त रोड आहे, एक नंबर रोड आहे. चला आता जाऊ. काय बोलत आहे तुम्हाला? काय नाही, मागची पोरं मुख्य आहेत.
60 किलोमीटर झाला आहे. रोड बघा किती भारी आहे. दोन्ही साईडला डोंगर, मध्ये असा रोड. ही झोपली बघा सगळी, अशा जागा आहे फक्त. चला पोचू आपण थोड्याच वेळात. जय विनायक मंदिराच्या इथं पोचलो आपण. बघा इथं पार्किंग आहे, गाडी लावली पार्किंगला. इथं पोरं बसतील आपली. इथं गेट आहे. इथं आम्ही थोडा फ्रेश होत आहोत. फ्रेश झाल्यावर जाऊ आपण पाया पडावा. चला, हा आहे मंदिराचं गेट. एकदम क्लीन आहे मंदिराचा परिसर. इथं थोडं दिसतंय मंदिर. हा, मंदिरात जाण्यासाठी ड्रेसिंग चेंज केलेलं आहे मी. कशी वाटते? फॉर्मल शर्ट घातला आहे. रील्स नाही, स्टोरीसाठी व्हिडिओ काढते. हे मंदिर आहे ना, जय विनायक मंदिर म्हणून गणपतीपुलेपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही गणपतीपुलेला येणार असाल तर हा मंदिर मी आत्ताच सांगते, नक्की बघा. म्हणजे नक्की बघायला या. आता जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर मला सांगायची पण गरज लागणार नाही, एवढा भारी मंदिर आहे. मंदिर आहे बघा, पूर्ण आहे ना मंदिर. इथला कोकणातल्याच दगडाने बनला आहे. मंदिराच्या वरती मस्त कौलांचा असा एकदम देखावासारखं केला आहे. एकदम भारी वेगळाच मंदिर वाटतं आहे, मस्त वाटतं आहे. इथं आलात गणपतीपुळेला नक्की इथं भेट द्या. मंदिराच्या साईडला मस्त असं गार्डनिंग केलं आहे. मला दाखवतो माहिती दिली मंदिराची, बघू चला. हे बघा, इथं दिलं आहे मूर्तीची प्रतिष्ठापना. बुधवार दिनांक 13 फेब्रुवारी 2013 झालेले आहे. मंदिराचे समोर तो मंदिर आहे. समोर बघा मस्त बारीकसा तला आहे. तल्या मच्छी आहे, आम्हाला दाखवत आहे. कुठली मच्छी आहे रे स्वप्नेल? आता दिसणार नाही मच्छी, पाणी एकदम येत झालं, गडूल झालं आहे. मग कशी दिसली ना तुला? कुठं आहे बघ, कुठल्या साईडला? हां तिथे जाऊ. तर बघा ते साईडला आहेत बघा मच्छी. हे बघा कुठली मच्छी आहे स्वप्नेल? कलरफुल मच्छी आहेत. पालतांबा कशा. मंदिराच्या साईडचा परिसर बघा. ही मंदिराची झाडं आहेत ना, म्हणजे मंदिराच्या साईडला झाडं लावून ती स्वस्तिकाच्या आकाराचे आहेत बघा. इथं वरून दाखवतो ना मग तुम्हाला. दिसली? खूप म्हणजे
मेंटेन पण भारी आहे मंदिर, स्वच्छता पण खूप आहे इथं. मंदिर बघून झाला आता इथं फोटोशूट चालू आहे. कॅमेरामॅन स्वप्नील आणि तिथे मॉडेल आमचा श्रेयश केणी. मॉडेल कोण दिसतंय? आम्हाला मॉडेल बोलतो तू? आमचा होता बघा. फॉर्मल घालणारा मॉडेल असतं का? हा माझा फोटो काढायचा आहे. म्हणजे मी काय ब्लॉगर आहे, म्हणजे मी व्हिडिओज काढू का? फोटो नको का माझा? फोटो पण काढा यार. घे फोटो काढतो थांबा. तिथं काका भेटला आम्हाला, त्यावेळी आम्हाला सांगितला की मंदिर कोणी बनवलं ना? JW वाले मध्ये बनवलं आहे. नाही तर वेअर हाऊस पण बनवलं का त्यांनी राहायला? गेस्ट हाऊस पण बनवला त्यांचे काम करायला. काम करणार ना. चला दर्शन करून झालं आता. आपला गर्दी कायच नव्हती. आम्ही गेलो तर कोणच नव्हतं. आता थोडी पब्लिक तरी येताना दिसतंय. आता इथून जाऊ आपण गणपतीपुळेला. ती आपली गाडी. चला. गणपतीपुळे आता 4-5 किलोमीटर आहे. आता थोडा इथे जेवायला थांबलो. बॉडीने सिग्नल दिला आहे का जेवणाची गरज आहे. ते थोडासा घरगुती पद्धतीचं जेवण बघता. व्हेज आहे का बघा ते व्हेज. गणपतीपुळेला आलो दर्शनासाठी. इथे एंट्रीसाठी काहीतरी तिकीट आहेत, बघू दे किती आहेत. लहान मुले 3, प्रौढ व्यक्ती 5 रुपये. 5 रुपये एकाचं घेतलं. आम्ही 4 जण आहेत म्हणजे 20 रुपये चौघांचं. जर ठेव. आलो मंदिराच्या इथं. ही बघा कमानी गाडी पार्किंगला लावली आणि पोरा पुढे गेली. चला पटापट जाऊ. झालेलं आहे दर्शन आपला. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. हा आहे गणपतीपुळेचा बीच आणि हा आहे गणपतीपुळेचं मंदिर. आतमधला मी दाखवू नाही शकलो कारण की मोबाईल बंद आहे आतमध्ये, कॅमेरा पण अलाउड नाही. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मराठी चित्रपट नवरा माझा नवसाचा याची शेवटचा जो सीन आहे तर याच मंदिरात त्याची शूटिंग झालेली आहे. सचिन सर इथून येतात आणि इथून एंट्री करतात, असा तो सीन आहे. तर इथं थोडा आता आपण 10-15 मिनटं आराम करून आणि निघू दिवा पॅलेस बघायला. गणपतीपुळेच्या इथं पण फोटोशूट चालू झालेला आहे. आता कॅमेरामॅन चेंज केला आहे मी. आता प्रियेश नाईक आला आहे. तो मॉडेल सेमच आहे. तोच मॉडेल आहे. इथे फोटो काढते रे. फोटोच करायला आले ट्रिपला. आम्ही प्लॅन चेंज केला आहे दिवा पॅलेसचा कारण की 6 वाजलेत. 6 वाजलेत ना, संध्याकाळ पण झाले. मालवणीतनं किती आहे रे? 180 किलोमीटर आहे ना. मालवणीतनं 180 किलोमीटर आहे. मग दिवा पॅलेसला अजून अर्धा-पाऊण तास जाईल आपला. तर 7 वाजतील. 180 किलोमीटरची रनिंग मारायची आपल्याला. त्याच्यामुळे दिवा पॅलेसचा प्लॅन आपण कॅन्सल करता आहोत. आपण आपण डायरेक्ट निघू मालवणला कारण की पाऊस पण जास्त आहे. दिवा पॅलेसला जाऊन अर्थ नाही, म्हणजे एंट्री असेल का ते पण माहीत नाही. मग दिवा पॅलेस कॅन्सलच करू. निघू आता डायरेक्ट मालवणला. चला. जवळजवळ 90 किलोमीटर अंतर गाठलं आहे आपण मालवणकडे जाताना. आता राहायला इथनं 80 किलोमीटर बाकी आहे. गणपतीपुळेपासून जो 30 किलोमीटर जरी रोड आहे ना, जाम म्हणजे बराच खराब रोड आहे. म्हणून आम्हाला जाम टाईम झाला. आता 9:30 वाजलं. तिथे थोडा मी जेवतो इथं. जेवून झाल्यावर निघू आपण मालवणला. ती 9:30 80 किलोमीटर आहे. अजून आपल्याला 1-1.5 तास जाईल म्हणजे 10:30 पोचू आपण मालवणला. 10:30 आणि जेवायला इथं अर्धा तास. 11:30 पोचू. चला बघू इथे जेवू. चला जेवून झालं आता आमचा. आता आम्ही CNG टाकायला थांबलोत रस्त्यात. CNG पंप जवळजवळ मालवणपर्यंत पोचलो होता आपण. 60 किलोमीटर आहेत ना. आत्तापर्यंत आम्ही पूर्ण गाडी CNGवरच चालवली, पेट्रोलला चालवली नाही. म्हणजे याचा अर्थ पंप जाम आहेत रस्त्यात. मुंबई गोवा हायवेवर बिनधास्त तुम्ही CNG गाडी घेऊन येऊ शकता. पोचलो आपण मालवणमध्ये. 11:30 वाजले कंप्लीट. 10:30 वाजता आपण CNG टाकायला थांबलेलो. म्हणजे CNG टाकून झालते आपले. 60 किलोमीटर आपण कंप्लीट 1 तासानं गाठला आहे. म्हणजे रोड भारी होता, मस्त टॉपचा रोड होता. आता आपण म्हणजे प्रियेश आणि स्वप्नील गेला रूम बघायला. रूम चॉईस करतील. जाऊ आपण रूममध्ये. आलो रूममध्ये. 1000 रुपयाला रूम भेटली आपल्याला इथं मालवणला.
रूम बघा. मस्त रूम आहे. डे 1चा म्हणजे गोवा सिरीजचा डे 1चा व्लॉग आपण इथेच एंड करू आणि भेटूया आता डे 2च्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय शिवराय.